इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस 2026च्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची नोटीस आहे. ते म्हणजे सीईटी सेल कडून सेकंड अटेम्प्टची आन्सर की जाहीर केलेली आहे. या सेकंड अटेम्प्टची आन्सर की विद्यार्थ्यांनी पाहिलीच असेल. लॉग इन करायचं आहे, आपला स्कोर किती आलाय तो चेक करायचा आहे. त्या दिलेल्या क्वेश्चन्स पैकी आन्सर पैकी तुम्हाला जर काही डाऊट वाटत असेल तर त्याला चॅलेंज करण्याची प्रोसेस देखील सुरुवात झालेली आहे. 28, 29, 30 असे महत्त्वाचे दिवस आहेत. एका क्वेश्चनला तुम्हाला चॅलेंज करायचं असेल तर त्याची 1000 फीस असते. अशा पद्धतीने प्रोसेस आहे. अटेम्प्ट 1 ची मी तुम्हाला लाईव्ह डेमो देखील दाखवलेला होता. महत्त्वाचं काय आहे, स्कोर चेक केल्यानंतर पुढची ऍडमिशन प्रोसेस कशी असू शकते, मग आम्हाला कॉलेज मिळू शकतं का, कुठल्या ऍडमिशन प्रोसेस मधून सामोरं जावं लागेल, डॉक्युमेंटेशन काय असतं, एकूण राऊंड्स किती होतात, असे असंख्य प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये आहेत. ह्या सर्व गोष्टींची उत्तरे सांगण्यासाठी नमस्कार, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, पहिली गोष्ट क्लिअर करून घ्या की व्हायब्रंट मध्ये आता इंजिनिअरिंग काउन्सिलिंग सेशनला सुरुवात झालेली आहे. व्हायब्रंटचा लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकला ब्रांच आहे. यामध्ये एकाच काउन्सिलिंग फीस मध्ये आम्ही तुमच्या सर्व प्रकारची लाईक जोसा काउन्सिलिंग असेल, महाराष्ट्र स्टेट सीईटी काउन्सिलिंग असेल, व्हीआयटी ट्रिपल ई असेल, बीटसॅट आहे, अशा वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स आहेत. त्याची काउन्सिलिंग एकाच फीस मध्ये सर्वपर्यंत करून दिली जाते. अगदी तुमचे फॉर्म भरण्यापासून ते तुम्हाला तुमच्या स्वप्नातला कॉलेज मिळेपर्यंत अगदी शेवटच्या स्पॉट राऊंड पर्यंत आम्ही सर्व प्रोसेस करून देतो. याचे लाईव्ह सेशन्स, तुमचे लाईव्ह डाऊट्स क्लिअर करण्यासाठी 1-to-1 सेशनसाठी सुरुवात झालेली आहे. आजच तुम्ही काउन्सिलिंग सेशनला जॉईन करा आणि पुढच्या ऍडमिशन प्रोसेससाठी निश्चिंत राहा मित्रांनो. ठीक आहे, आता एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की आता आलेला जरी स्कोर असेल तुमचा, ठीक आहे, कमी स्कोर आला असेल तर खचून जाऊ नका. पर्सेंटाईलवर महत्त्व आहे त्याच्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे, तुमचा पर्सेंटाईल हे कशावर ठरत असते, याच्या नॉर्मलायझेशन मेथड देखील असते. तुमची जी एक्झाम दिली त्यापैकी तुमची शिफ्ट कोणती होती, त्या शिफ्टचा पेपरचा टफनेस किती होता, त्यावर किती विद्यार्थी होते आणि त्यामध्ये हायेस्ट पर्सेंटाईल पडलेला विद्यार्थी कोणता आहे, या सर्व गोष्टीवर तुमचे पर्सेंटाईल ठरणार आहेत. म्हणजे स्कोर कमी आलाय, खचून जायचं नाहीये. असे अनेक विद्यार्थी आमच्याकडे लास्ट इयरला आहेत, त्याच्या आधी पण होते विद्यार्थी. कमी मार्क्स होते बऱ्यापैकी, चांगलं कॉलेज मिळाले, चांगली ब्रांच मिळाली अशा पद्धतीने. कारण की याची एक वे ऑफ प्रोसेस असते, ती सर्व आम्ही अगदी व्यवस्थित करून देतो. कारण पूर्ण व्हायब्रंट मध्ये सर्व टेक्निकल टीम आहे. आता महत्वाचं बघा की आपल्याला कशा प्रोसेस मधून जायचंय, कुठल्या फ्लो मधून आपल्याला सामोरं जायचंय. ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगतो 1 by 1. ठीक आहे, आता बघा तुमचा फर्स्ट अटेम्प्ट झाला. ठीक आहे, फर्स्ट अटेम्प्ट झाला, त्याचा स्कोर देखील समजलाय. ठीक आहे, आज सेकंड अटेम्प्टचा तुम्हाला स्कोर समजलेला आहे. ठीक आहे, आता याचं काय होईल, तुम्हाला साधारणतः रिझल्ट येईल. ठीक आहे, आता रिझल्ट केव्हा येऊ शकतो ते पण क्लिअर करतो. आता लास्ट इयरचा जर आपण सिनेरिओ लक्षात घेतला तर लास्ट इयरला 16 जूनला सीईटी सेल कडून रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला होता, 16 जूनला. ठीक आहे, आता मला असं वाटत आहे दोन्ही अटेम्प्टचा स्कोर हा एकदाच लागेल. ठीक आहे, दोन्ही अटेम्प्टचा स्कोर हा मोस्ट प्रॉब्लेम 99% एकदाच लागू शकेल आणि तो लागेल 2 जूनच्या आसपास, साधारणतः 12 ते 15 जूनच्या मध्ये हा रिझल्ट तुमचा डिक्लेअर होईल. ठीक आहे, 100% अशा पद्धतीने हे लक्षात घ्या. ठीक आहे, रिझल्ट केव्हा लागेल याच्यातून. आता रिझल्ट लागला तुमचा. ठीक आहे, मग रिझल्ट लागल्यानंतर सर आमचा स्कोर कशा पद्धतीने कन्सिडर केला जाईल. काही विद्यार्थ्यांचे असे डाऊट्स येतात, यातले काही स्कोर आमचा फर्स्ट अटेम्प्टचा फिजिक्स, केमिस्ट्री किंवा मॅथमॅटिक्सचा पकडला जाईल का, हायर मार्क्स आले त्यानंतर या अटेम्प्ट मधला काही सब्जेक्टचा पकडला जाईल का, असं अजिबात होणार नाही. बेस्ट ऑफ 1, बेस्ट ऑफ 2 म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे तुमचं की सपोज तुम्हाला इथे 90 पर्सेंटाईल हे फर्स्ट अटेम्प्टला आले आणि सेकंड अटेम्प्टला आले तुमचा 94 पर्सेंटाईल. ठीक आहे, फॉर ऍडमिशन प्रोसेस 94 पर्सेंटाईल विल बी द कन्सिडरेबल. ठीक आहे, हे तुमचे मार्क्स पकडले जातील फॉर ऍडमिशन प्रोसेस. लक्षात आलं. या 2 अटेम्प्ट पैकी तुम्हाला जो काही पर्सेंटाईल चांगले असतील ते तुमच्या ऍडमिशन प्रोसेससाठी कन्सिडर केले जाणार. ठीक आहे, आता मग पहिली स्टेप काय आहे ऍडमिशन प्रोसेस मधली, पहिली स्टेप काय सुरुवातीला, दॅट विल बी द रजिस्ट्रेशन. हे रजिस्ट्रेशन कशाचे असतात, हे सीईटी सेल थ्रू आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कोर्सेसला ऍडमिशन घ्यायचं, महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट, ऑटोनॉमस, प्रायव्हेट सर्व कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल, वेगवेगळ्या ब्रांचेससाठी ऍडमिशन घ्यायचं असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या पहिल्यांदा सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. ठीक आहे, आता फ्लो तुम्ही समजून घ्या माझा पूर्णपणे. ठीक आहे, फर्स्ट स्टेप काय आता, रजिस्ट्रेशन. ठीक आहे, आता हे रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होतील तर गेल्या वर्षी 26 जूनला सुरू झाले होते मित्रांनो, 26 जूनला. यावर्षी सुद्धा 26 जूनला, 26 जून ते साधारणतः 12 ते 13 जुलैपर्यंत हे रजिस्ट्रेशन सुरू होते. तर यावेळी सुद्धा 15-16 जूनच्या आसपास रिझल्ट येईल, 12 ते 15च्या आसपास रिझल्ट येईल आणि लगेच आपले हे रजिस्ट्रेशन सुरू होतील. मी या रजिस्ट्रेशन मध्ये महत्वाचं काय असू शकणार आहे मी तुम्हाला बेसिक सांगतोय. पुढच्या व्हिडिओज मध्ये आपण इन डेप्थ मध्ये सर्व गोष्टी पाहणार आहेत, काय डॉक्युमेंट्स लागू शकतात, कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करावं लागतं, ह्या सर्व सांगणार. आणि अशाच महत्वासाठी तुम्ही व्हायब्रंटच्या काउन्सिलिंग ऍडमिशनला जॉईन करा. कारण की तुम्हाला चांगल्यातल्या चांगल्या मार्क्सनुसार तुम्हाला चांगलं कॉलेज कसं मिळेल, चांगली टेक ब्रांच कशी मिळेल,
कॉलेज निवडावं की ब्रांच बघावी, ह्या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला क्लिअरली सांगत असतो. ठीक आहे. रजिस्ट्रेशन, मग ह्या रजिस्ट्रेशन मध्ये आपल्याला सर्व फॉर्म बेसिक भरावा लागतो. ही सगळ्या फॉर्म व्हायब्रंट तुमचा भरून देईल अगदी घर बसल्या ठिकाणी. तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात असू द्या, सर्व प्रोसेस आम्ही सांगतो की तुमचे घर बसल्या ठिकाणी होईल. ठीक आहे. रजिस्ट्रेशन, मग याच्यामध्ये बेसिक सर्व फॉर्म भरला जातो. ठीक आहे. याच्यामध्ये महत्वाचं काय असतं, पुढचं डॉक्युमेंटेशन. फॉर्म भरला तर डॉक्युमेंटेशन असतात. मग सर्व डॉक्युमेंट्स, याचा तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ सांगणार आहे मी की डॉक्युमेंट्स काय लागतात. हे सर्व लाईक नॅशनॅलिटी, डोमिसाईल, 10th 12th सर्टिफिकेट्स, कॅटेगरी असेल तर कॅटेगरीचे सर्व सर्टिफिकेट्स लागतात महत्वाचे. पालकांना एक विनंती की लवकरात लवकर हे डॉक्युमेंट्स करायला सुरुवात करा. नॅशनॅलिटी, डोमिसाईलसाठी किंवा तुमच्या कॅटेगरीच्या सर्टिफिकेटसाठी तहसीलमध्ये इकडे तिकडे खूप आता गर्दी पडायला सुरुवात होत असते. त्यामुळे लवकरात लवकर हे करा, कारण की प्रोसेस लगेच सुरू होईल. ठीक आहे. हे डॉक्युमेंटेशन, हे डॉक्युमेंट झाले, अपलोड केले की त्याच्यानंतर या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन असतं मित्रांनो. हे व्हेरिफिकेशन साधारणतः 2 प्रकारे असतं. ई स्क्रुटिनी म्हणजे ऑनलाईन असतं किंवा फिजिकल पण असतं. ठीक आहे. आपण ह्या फॉर्म मध्ये सिलेक्ट करावं लागतं की तुम्हाला ई स्क्रुटिनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पाहिजे का फिजिकल पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानुसार आपल्याला तिथे जाऊन हे डॉक्युमेंट व्हेरीफाय करावं लागतं. पुढे झालं की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते. ठीक आहे. तुमचे मेरिट नंबर प्रत्येक विद्यार्थ्यांचे येणार. ठीक आहे. आणि मेरिट नंबर आले की पुढची प्रोसेस चालू होते. ही सगळ्यात जास्त महत्वाची प्रोसेस असते. दॅट विल बी द कॅप राऊंड्स. कॅप राऊंड्स म्हणजे काय, कॉमन ऍडमिशन प्रोसेस. ठीक आहे. अशा या 5 स्टेप मधून तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे. या 5 स्टेप मधून जायचं. ही सर्व प्रोसेस आम्ही तुमचे घर बसल्या ठिकाणी करून देणार. तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगितली जाईल, प्रत्येक गोष्ट अपडेट तुम्हाला दिले जाईल. सर्व फॉर्म आम्ही स्वतः भरून घेतो. तुम्हाला काहीही करायची गरज पडत नाही. ठीक आहे. आता ह्या कॅप राऊंड, ठीक आहे. मग आता साधारणतः बघा कॅप राऊंड मध्ये काय आहे महत्वाचं. कॅप राऊंड जेव्हा प्रोसेस चालू होणार आहे तर साधारणतः काय असतं, याच्यामध्ये आपल्याला कॉलेजेसचे नाव, ठीक आहे, कॉलेज नेम, आणि तुम्हाला तिथे काय द्यावं लागतं, तुमच्या प्रिफर्ड ब्रांचेस. महत्वाचं, सर्वात जास्त महत्वाची स्टेप ही आहे. ठीक आहे. तुमच्या पर्सेंटाईलनुसार चांगल्यातलं चांगलं कॉलेज कसं मिळेल हे खूप जास्त महत्वाचं आहे. अनेक विद्यार्थ्याचे अनुभव तुम्ही बघितले असेल. कमी पर्सेंटाईल होतं, 75%, 80%, मला चांगल्या कॉलेजला CSIT सुद्धा ब्रांच मिळाली आहे. टॉप 20, टॉप 25 कॉलेजमध्ये ब्रांच मिळाली. हे कशा पद्धतीने असू शकतं हे आम्ही तुम्हाला शेवटच्या राऊंडपर्यंत व्यवस्थित सर्व प्रोसेस करून देत असतो. एक वे ऑफ प्रोसेस असते, त्या पद्धतीने जावं लागतं विद्यार्थ्यांना. पॅनिक व्हायची काही गरज नाही. त्यामुळे माहिती असलेल्या ठिकाणी तुम्ही काउन्सिलिंगचं ऍडमिशन जॉईन करून घ्या, जेणेकरून तुमचं करिअर एकदम पुढचं सेक्युअर राहील मित्रांनो. ठीक आहे. आता जसं की आपण CUP मध्ये सपोज कम्प्युटर ब्रांच दिले, PICT कम्प्युटर, BIT असं जे काही सरदार पटेल, VGT अशा सर्व कॉलेजचे आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत. हा झाला कॅप राऊंड 1. मग कॅप राऊंड 1 चा रिझल्ट आला की पुढे काय असणार आहे, कॅप राऊंड 2 असणार आहे. ठीक आहे. मग कॅप राऊंड 2 मध्ये पण आपल्याला डबल ऑप्शन्स देता येतात. कॉलेजेसचे नाव, ब्रांचेसचे नाव देता येतात. ठीक आहे. इथं कॉलेज मिळाले, हे कॉलेज हातात ठेवून पुढे कसं जायचंय, फ्रीज नॉट फ्रीज असते, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मी डे बाय डे तुम्हाला क्लिअर करणार आहे. ठीक आहे. कॅप राऊंड 2 झाला. मग कॅप राऊंड 2 मध्ये अजून आपल्याला पुढे जायचं आहे. कॅप राऊंड 3 आहे तुमच्यासाठी. गेल्या वर्षीपासून कॅप राऊंड 4 पण चालू झालेले. ठीक आहे. खूप चांगली गोष्ट, या राऊंड पर्यंत विद्यार्थ्यांना नक्की चांगलं कॉलेज मिळते, नक्की चांगली टेक ब्रांच मिळते मित्रांनो. त्यामुळे अजिबात घाई करायची नाही, पॅनिक व्हायचं नाही. आताच कुठेतरी हे चालू झाले, आताच कुठेतरी या युनिव्हर्सिटीची सीट बुकिंग चालू आहे, तिकडे चालू आहे, त्याने करून काय होतं, तुमचं चांगलं कॉलेज मिळणार असते तर तुम्हाला ते मिळत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काय, ह्या सर्व प्रोसेसमधून गेलं तर 100% तुम्हाला चांगलं स्कॉलरशिप मिळते. डिपेंड्स ऑन युअर कॅटेगरी. तुम्हाला नक्की चांगली स्कॉलरशिप मिळते. अनेक विद्यार्थ्यांना आम्ही त्या स्कॉलरशिपचा बेनिफिट घेऊन दिलेला आहे. ठीक आहे. काही प्रायव्हेट स्कॉलरशिप सुद्धा असतात, ते देखील आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सांगत असतो. म्हणून महत्वाचं काय, घाई करू नका. कुठल्या तरी युनिव्हर्सिटीचं सीट बुकिंग झालं, तिथं काहीतरी आपण कन्फर्म करून ठेवले आणि मग या चांगल्या प्रोसेसमधून तुम्हाला जाता येत नाही, ते पण तेवढंच जास्त महत्वाचं आहे. कॅप राऊंड 4 झाला मित्रांनो की सगळ्यात शेवटचा असतो तो स्पॉट राऊंड असतो. या स्पॉट राऊंडला चांगला खरी कसोटी आहे मित्रांनो. इथे देखील अनेक विद्यार्थ्यांना, लो स्कोरच्या विद्यार्थ्यांना चांगली ब्रांच मिळते. इथे सुद्धा कशा पद्धतीनं तग धरता आला पाहिजे, कशा पद्धतीनं आपल्याला तिथे कुठल्या कॉलेजला प्रेझेंट असणं गरजेचं आहे, कुठे आपल्याला चांगली ब्रांच मिळू शकते, ह्या सर्व. कारण की या इथे सुद्धा आपल्याला चांगल्यातलं चांगलं ब्रांच मिळते मित्रांनो. जरी तुमचा बऱ्यापैकी पर्सेंटाईल असेल तरी चांगली ब्रांच सुद्धा या स्पॉट राऊंड मध्ये अनेक विद्यार्थ्यांना, एका नवीन नाही, अनेक विद्यार्थ्यांना ब्रांच मिळालेली आहे. ह्या 4 राऊंड नंतर सगळ्यात शेवटचा राऊंड पण हा 5वा महत्वाचा आहे. या राऊंड पर्यंत आम्ही तुमची सर्व ऍडमिशन प्रोसेस करून देतो. तुम्हाला काहीही करायची गरज पडत नाही. या रजिस्ट्रेशन पासून ते या स्पॉट राऊंड पर्यंत एव्हरीथिंग, संपूर्ण प्रोसेस ही व्हायब्रंटची पूर्ण टीम करून देते. पूर्ण टेक्निकल टीम आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. चांगल्यातलं चांगलं कॉलेज, चांगल्यातलं चांगली ब्रांच तुम्हाला कशी भेटेल हे आम्ही अगदी शेवटच्या राऊंड पर्यंत तुम्हाला सर्व सांगत असतो. म्हणूनच मी तुम्हाला म्हणतोय की तुम्ही व्हायब्रंटच्या या आमच्या सेशनला जॉईन करा. काउन्सिलिंगचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत. व्हायब्रंटचं लातूर, बीड, बारामती, नांदेड, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये ब्रांच आहे. तुम्हाला चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज ऑल ओव्हर महाराष्ट्रमधून कसं बेस्ट भेटू शकेल, स्कॉलरशिप कशा पद्धतीने तुम्हाला भेटू शकेल,
अदर प्रायव्हेट स्कॉलरशिप कशा पद्धतीने भेटू शकतील, कशा पद्धतीनं चांगल्या ब्रांचला, कमी पर्सेंटाईल असेल तरी चांगल्या ब्रांचला कसं ऍडमिशन घेता येईल, ह्या सर्व गोष्टीसाठी तुम्ही आजच काउन्सिलिंग सेशनला जॉईन करा. एकाच काउन्सिलिंग फीसमध्ये संपूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस करून दिली जाईल. आता थोड्या दिवसात लगेच जोसाची काउन्सिलिंग सुरू होणार आहे, त्यानंतर सीईटी सेल महाराष्ट्राची काउन्सिलिंग सुरू आहे, आता VIT EEE काउन्सिलिंग सुरू आहे, त्याच्यानंतर बिटसॅट असेल, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या आहेत. ह्या सर्व प्रोसेस तुमचा फॉर्म भरण्यापासून ऍडमिशन पर्यंत आम्ही सर्व व्हायब्रंटची टीम करून देण्यासाठी तत्पर आहे मित्रांनो. अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हायब्रंटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देतो. थँक्यू सो मच.